विद्यार्थी मित्रांनो, आज जिल्हा परिषद भरती 2019 व 2021 चं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। 2019 व 2021 चा मी याच्यासाठी उल्लेख करत आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला होता की 2021 मधील ही परीक्षा होतील का, तर हो, त्यांच्या परीक्षा होणार आहेत। हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे, जसं की 2021 मधील परीक्षा वेगवेगळ्या जिल्हा परिषदांसाठी फॉर्म भरलेले आहेत, त्या परीक्षा होतील का। एकाच विद्यार्थ्यांनी अनेक जिल्हा परिषदेची फॉर्म भरलेले आहेत, त्यानंतर अभ्यासक्रम काय असेल, चेंज होणार आहे का, परीक्षा ऑनलाइन होतील की ऑफलाइन होतील, त्याचबरोबर असे अनेक विविध प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत। त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत। वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। परीक्षा होणं गरजेचं होतं, कारण की विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसापासून याची तुम्ही वाट पाहत आहात। तर आता महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या परीक्षा हे वेळापत्रक विद्यार्थी मित्रांनो अतिशय अभ्यासपूर्वक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे। याची समिती त्यांनी स्थापन केलेली होती। आपल्यापैकी कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा कुणालाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं की ह्या परीक्षा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे सातारा जिल्हा परिषदच्या अंतर्गत। तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय अभ्यासपूर्वक, अतिशय सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून हे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आपण जर या GR मध्ये बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पहा, जिल्हा परिषद सातारा यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता। याबाबत सर्व जिल्हा परिषदांशी सल्लामसलत करून आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पदभरतीबाबतचं वेळापत्रक ठरविण्यात येऊन शासन स्तरावरती त्यांनी विद्यार्थी मित्रांनो याबाबत अध्यक्ष, राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी कळवलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही माहित नव्हतं की जिल्हा स्तरावरती, त्याचबरोबर समन्वय समिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य स्तरावरती, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी याचा अभ्यास करून हे वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार करूनच हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे सर्वांच्या परीक्षा ज्या असतील विद्यार्थी मित्रांनो निपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून हा अहवाल शासनाला ग्रामविकास विभागाला सादर केला आणि त्यानंतर हे वेळापत्रक आज प्रसिद्ध झालेलं आहे। तुमच्यासाठी ही महत्त्वाची गोष्टच आहे, आनंदाचीच गोष्ट आहे। परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ 13 ते 14 ते 20 अशा अनेक जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केलेले आहेत, वेगवेगळे अर्ज केलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी फीज ही भरलेली आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही, त्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही। त्यांच्या परीक्षा पूर्णपणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत त्या ठिकाणी तुमचा जो पण प्रेफरन्स असणार आहे तो दिला जाणार आहे। याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षा व्हायच्या होत्या, महाआरडी झेडपीच्या वेबसाईटवरती एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही ज्या ठिकाणी जास्तीत जास्त फॉर्म भरले असले तरी तुमचा प्रेफरन्स एका जिल्हा परिषदमध्ये जरी तुम्ही परीक्षा दिली तरी तुमचा बाकी जिल्हा परिषदमध्ये देखील ज्या जिल्हा परिषदमध्ये तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या मार्कावरून तुमची मेरिट लिस्ट ग्राह्य धरली जाणार आहे। हा अगोदर GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता, परंतु त्याबद्दल या GR मध्ये माहिती दिलेली नाहीये। परंतु विद्यार्थी मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे तुमचा त्या पद्धतीनेच मेरिट लिस्ट विद्यार्थी मित्रांनो ग्राह्य धरली जाऊ शकते। कारण की याच्यावरून मी ठोस का सांगत आहे तुम्हाला, कारण की अत्यंत अभ्यास करून वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केलेले आहेत, जरीही तुमची परीक्षा एकाच दिवशी 15 आणि विद्यार्थी मित्रांनो 16 ऑक्टोबर 2022 ला होणार असली तर एकापेक्षा जास्त तुम्ही जरी अर्ज केलेले असतील तरी तुमचे अर्ज विद्यार्थी मित्रांनो अनेक जिल्हा परिषदांसाठी ग्राह्य धरले जाऊ शकतात। त्याचा अभ्यास त्यांनी केलेला असावा अशी विद्यार्थी मित्रांनो आपण आशा बाळगूया, कारण की अभ्यासपूर्वक वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि याच्या अगोदर ही गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये होती। त्याच्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो महाआरडी झेडपीच्या वेबसाईटवरती तो GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता। ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा द्याल ज्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट प्रत्येक तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत इतर जिल्हा परिषदांमध्ये त्या ठिकाणी तुमची ग्राह्य धरली जाईल। म्हणजे तुम्हाला एकाच वेळी एकच परीक्षा दिली तरी तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेले असतील तरी तुमची मेरिट लिस्ट ग्राह्य धरली जाईल इतर जिल्हा परिषदांसाठी। तर ही दुसरी गोष्ट होती। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की ह्या परीक्षा ज्या होणार आहेत आता 15 आणि 16 ऑक्टोबरला त्या ऑनलाइन होतील की ऑफलाइन होतील, धडधडीत त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। ऑनलाइन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड तुमच्या परीक्षा होणार आहेत। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून एक प्रश्न केला होता की अभ्यासक्रम चेंज होईल का, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम चेंज होणार नाही। जे तुमचे बेसिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विषय आहेत जसे की मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी, गणित,
हे विषय तर असणार आहेत, त्याचबरोबर तांत्रिक प्रश्नांचा देखील समावेश याच्यामध्ये असणार आहे. ज्या तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न असतील त्याचाही समावेश असणार आहे. त्या पद्धतीने जो GR विद्यार्थी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायच्या आहेत. 4 विषय मुख्य विषय असणार आहेत. त्याचबरोबर ज्या पदाशी विद्यार्थ्यांना निगडीत काय प्रश्न असतील, विषयाशी प्रश्न असतील ते देखील प्रश्नांचा या ठिकाणी समावेश असेल. आता ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना या वेळापत्रकामध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांना तुमची बरीच माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ज्या पण प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना मी सर्चिंग करून तुम्हाला देण्यासाठी विद्यार्थ्यांना जेवढे पण मला माहिती असतील तेवढी उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल. तुमचा काही प्रश्न असू द्या तो तुम्हाला मी देईल. अजून विद्यार्थ्यांना एका प्रश्नाविषयी तुम्हाला मी माहिती देऊ इच्छितो. तुम्ही विद्यार्थ्यांना 2019 मध्ये अर्ज भरलेले त्यांच्या त्या परीक्षा 100% होणारच आहेत, परंतु 2021 मध्ये देखील तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्याच्याही परीक्षा होतील. या ठिकाणी विद्यार्थ्यांना या GR मध्ये त्याची विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिलेली आहे, नोंद केलेली आहे त्याची. या ठिकाणी 2 ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण बघितलं तर माहे मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2021च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत गट क मधील आरोग्य विभागाशी 5 संवर्गाची पदभरतीबाबतचं हे संभाव्य वेळापत्रक विद्यार्थ्यांना प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना 2021 आणि 2019 दोन्ही वर्षांचं तुमच्या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. अजून विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मी कमेंट करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. वेळापत्रक याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे. खूप ताबडतोब पद्धतीने ह्या परीक्षा तुमच्या होत आहेत विद्यार्थ्यांना. जशा परीक्षा झाल्या की लगेच 5च विद्यार्थ्यांनो मित्रांनो तुमच्या 5च आठवड्यामध्ये तुमची उमेदवारांची जी अंतिम या ठिकाणी गुणवत्ता यादी असेल ती जाहीर केली जाणार आहे. तर खूप तुमच्यासाठी चांगली बातमी या ठिकाणी आहे. आता आरोग्य भरतीबद्दलही आपण विद्यार्थ्यांना पाठपुरावा करूयात. गट क आणि ड बद्दल लवकरात लवकर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना तुमच्या या ठिकाणी जी परीक्षा रखडलेली आहे त्याबद्दलही आपण महत्त्वाची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी नक्की या व्हिडिओला लाईक करा. अजून प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.